या सगळ्या ज्या प्रकरणाच्या सुनावण्या आहेत त्या सर्वोच्च न्यायालयामध्ये आधीच सुरू होत्या आरक्षणासंदर्भातल्या आणि त्यामुळेच निवडणुका ज्या आहेत त्या काहीशा रखडलेल्या पाहायला मिळाल्या होत्या। त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाला सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं होतं की 30 जानेवारीच्या आतमध्ये सगळ्या निवडणुका तुम्हाला घ्यायच्या आहेत, त्या पद्धतीने तुम्ही हालचाली करा। मात्र असं सांगितलेलं नव्हतं की आरक्षणाचे जे काही नियम आहेत ते तुम्ही बदला। त्यानुसार जर बघितलं तर राज्य निवडणूक आयोगाने आरक्षणाचे नियम बदलल्याचा याचिकेमध्ये मंगेश ससाणे यांनी आरोप केलाय। मंगेश ससाणेंबरोबर आणखी देखील काही दोन याचिका त्यालाच लागून जॉईन केलेल्या आहेत आणि जस्टिस सूर्यकांत जे आहेत त्यांच्या खंडपीठासमोर या सगळ्या याचिका ज्या आहेत त्या सुनावणी पार पडणार आहे। याआधी जस्टिस सूर्यकांत यांनी सांगितलेलं आहे की जर नियम बाह्य काम केलं तर निवडणुका होऊ देणार नाही, अशा पद्धतीचा सज्जड दम देखील त्यांनी भरलेला आहे। खरं तर 50% आरक्षण जे आहे ते महिलांचं आहे, तर 27% ओबीसींना देण्यात आलेला आहे। मात्र या 27% आरक्षणाला जे मंगेश ससाणे आहेत त्यांचा एकंदरीतच विरोध आहे। ते म्हणतात की बाठिया कमिशन आधीची आकडेवारी म्हणजे 27% आरक्षण ठेवा असं त्यांनी सांगितलेलं पाहायला मिळतंय। एकंदरीतच जे ॲडव्होकेट मंगेश ससाणे आहेत त्यांच्या याचिकेवर आजची जी सुनावणी आहे ती साधारण 11 वाजता पार पडणार आहे। त्यामुळे 11 वाजल्यानंतर या पालिका निवडणुकांचं नेमकं काय होतं हे भवितव्य जे आहे ते अवलंबून असणार आहे।